संत श्रेष्ठ श्री गजानन महाराजांच्या चरणी मनपूर्वक वंदन करते। सद्गुरूंच्या श्रीचरणांना मनपूर्वक वंदन करते। इथे सर्वजण जे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ श्रोते साधक भक्तगण जमलेले आहेत त्यांच्याही चरणांना मनपूर्वक वंदन करते। आज घरोघरी गणरायाची प्रतिष्ठापना झालेली आहे। गणेश चतुर्थीचा दिवस आहे। त्या गणरायाच्या चरणी वंदन करते। गणराय आणि गजानन हे एकच आहेत। गणेश स्वरूप असलेले श्री संत श्रेष्ठ श्री गजानन महाराज श्रावण महिन्यानिमित्त जी प्रवचनमाला आपली इथे सुरू आहे त्या प्रवचनमालेतलं अंतिम पुष्प गुंफण्यासाठी संत श्रेष्ठ श्री गजानन महाराजांनी मला इथे संधी प्राप्त करून दिलेली आहे। कारण आपण सर्वजण इथे गेले 5 दिवस म्हणजे गेले महिनाभर ही प्रवचनमाला सुरू आहे, पण गेले 5 दिवस ज्या बुलढाण्याच्या आदरणीय आचार्य माधुरीताई जोशी यांच्या मुखातून गजानन विजय ग्रंथातील अध्यात्म हा विषय आपण श्रवण करत होता आणि त्यांना आज शक्य नसल्यामुळे इथे या व्यासपीठावर बैठण्याची मला संधी प्रत्यक्ष सद्गुरूंनीच मला उपलब्ध करून दिलेली आहे। आणि त्या अंतिम पुष्प गुंफताना जो आपण विचार करणार आहोत तो गजानन महाराजांची जी आरती आहे, जय जय सच्चिदानंद स्वरूपा, जे आपण रोज आपल्या नित्य काम आपण आरती म्हणण्यामध्ये असते, तर त्या आरतीचा आपण थोडक्यात विचार करण्याचा इथे आज प्रयत्न करणार आहोत। आरती आत्ताच आपण आरती संपवून आणि आरतीनंतरची मंत्रपुष्पांजली वगैरे आपण सगळ्यांनी म्हटली आणि रोज नित्य नेमाने आरतीला येणारे इथे भक्तगण आहेत। पण आरती म्हणताना अंतःकरणात भाव कसा असावा? आरती हा जो उपासनेचा एक प्रकार आहे, कारण आपण रोज दैनंदिन आपल्या घरामध्ये सुद्धा जी पूजा होत असते तर पूजेनंतर आरतीशिवाय काय होत नाही, तर पूजेची समाप्ती होत नाही। आरती नंतर मंत्रपुष्पांजली असं नित्य नियमाने आपण ह्या सगळ्या गोष्टी करत असतो। पण आता आपण जेव्हा आरती म्हणतो, आता आपण रोजच इथे आरती म्हणतोय मंदिरामध्ये, तर आपल्या समोर सगुण साकार जे महाराज आहेत त्यांची मूर्ती आहे आणि ती मूर्ती जी आहे, आता ती नुसती मूर्ती आहे का? तर ती मूर्ती नाही आहे। ते काय आहे तर प्रत्यक्ष मूर्ती आहे। त्याच्यामध्ये सगुण साकार महाराज आहेत आणि त्याच्यामध्येच तत्व जे आहे ते निर्गुण निराकार परब्रह्म आहे। म्हणजे जे मूर्ती रूपाने आपल्या समोर महाराज आहेत तेच सगुण साकार अवतार आहेत आणि तेच निर्गुण निराकार परब्रह्म आहेत। फक्त आता एक त्याच्यामध्ये थोडासा फरक आहे की सगुण साकार अवतार जे आहेत त्यांना बघा, सगुण साकार अवतार महाराज अवतार रूपाने आपल्यामध्ये आले, त्यांचं अवतार कार्य त्यांनी या भूतलावरती केलं आणि त्यांचं अवतार कार्य संपल्यानंतर ऋषी पंचमीला म्हणजे उद्या त्यांनी काय घेतलेलं आहे तर समाधी घेतलेली आहे। म्हणजे जेव्हा या भूतलावरती संत अवतरित होतात तेव्हा त्यांना इथून जावं लागतं हे नक्की। आता आपल्या लक्षात आलं असेल, समर्थ म्हणतात अवतार पितुके संपले। रामकृष्णाचे अवतार सुद्धा देहाने आज आपल्यामध्ये नाहीये आणि अवतार या भूतलावरती म्हणजे या मायाच्या जगतामध्ये या माया स्वरूपामध्ये जेव्हा अवतरतात तेव्हा त्यांचं लीला कार्य ते करतात आणि लीला कार्य समाप्त झाल्यानंतर ते काय करतात, त्या जगतामधून आपल्या स्वस्वरूपामध्ये निघून जातात। मग आत्ता अवतार रूपाने ते आपल्यामध्ये नाही आहेत, पण परब्रह्म स्वरूपाने मात्र आजही महाराज आपल्यामध्ये आहेत। आणि म्हणून मग जेव्हा आपण महाराजांची आरती म्हणतो, पण आता कसं आहे की जेव्हा आपण आरती म्हणतो तेव्हा आपल्याला आपण नामरूपामध्ये असल्यामुळे आपल्याला काहीतरी आलंबन लागतं, कारण निर्गुण निराकार परब्रह्म स्वरूप महाराज आहेत पण ते अवतार रूपाने आपल्यामध्ये आलेले असल्यामुळे त्यांना एक नाम आहे, त्यांना एक रूप आहे, त्यांचे एक लीला चरित्र आहे आणि म्हणूनच तर आपण महाराजांची पोथी जी आहे ती पारायण स्वरूपात म्हणजे भक्तांच्या ज्या लीला आहेत त्या आपण नित्य पठणामध्ये आपल्या पारायण स्वरूपामध्ये ती पोथी किंवा तो ग्रंथ जो आहे त्याचं आपण वाचन करतो आणि जेव्हा आपण वाचन करतो तेव्हा आपल्याला एक आपल्या आतमध्येच एक आत्मविश्वास निर्माण होऊन जातो की महाराजांनी अनेक भक्तजनांना आधार दिलेला आहे, मग ते महाराज मला नक्की आधार
देतील आणि देतातच महाराज. आणि मग जेव्हा आपण महाराजांच्या प्रती आदरयुक्त भावनेने जेव्हा आपण आरती म्हणतो तेव्हा अंतःकरणामध्ये एक आर्त भाव निर्माण होणं काय असतं तर तिथे आवश्यक असतं. कारण भक्ताच्या अंतःकरणामध्ये आर्त भाव निर्माण झाल्याशिवाय भगवंत भक्ताच्या हाकेला ओ देत नाही. आणि मग तो आर्त भाव अंतःकरणामध्ये कसा निर्माण होईल, कधी निर्माण होईल, आता आपण ते सातत्याने काय करतो आहे तर श्रवण करतो आहोत. आता आपल्याला एक आलंबन लागतं म्हणून सगुण साकार महाराजांची मूर्ती आपल्यासमोर असते. आणि जेव्हा आपण महाराजांच्या मूर्तीसमोर, आता म्हणताना आपण मूर्तीसमोर म्हणतोय पण प्रत्यक्ष ते हे परब्रह्म विटेवरी असा जेव्हा तुकोबांचा निर्णय आहे तेव्हा सगुण साकार अवतार आणि निर्गुण निराकार परब्रह्म तिथल्या तिथे आपल्या अनुभवाला येतात आणि ते यायला पाहिजे हे अपेक्षित आहे. तिथे जेव्हा आपण आरतीला उभं राहतो आणि जेव्हा आर्त अंतःकरणाने आपण आरती म्हणत असतो तेव्हा काय असते आपली स्थिती हो. प्रत्यक्ष महाराजांची मूर्ती आपण आपल्या डोळ्यांनी कसं असतं तर बघत असतो, तिला निहाळत असतो. त्याच्यानंतर वाणीने आपण ती आरती म्हणत असतो आणि आपणच म्हटलेली आरती आपण आपल्या कानांनी ऐकत असतो. म्हणजे आपण म्हटलेली किंवा आपल्या आजूबाजूला जे म्हणत असतात ते. मग वाणी, नंतर आपले डोळे आणि आपले कान हे तीनही जे आहेत की दृश्य जगताशी सातत्याने जोडलेले असतात. आता आपण जेव्हा प्रपंचामध्ये दैनंदिन जीवन जगत असतो तेव्हा हे तीन जी इंद्रिय आहेत आपली, तीन इंद्रिय सातत्याने आपली जगताशी जोडलेली असतात की नाही. वाणीने आपण काहीतरी बोलत असतो, डोळ्यांनी आपण काहीतरी दृश्य जगतामध्ये बघत असतो आणि आपण काहीतरी सतत ऐकत असतो. कारण ही इंद्रिय जी आहेत ती आपल्या स्वाधीन नाही आहेत. कितीही जरी आपल्याला वाटलं की भगवंताचं नाव घ्यावं तरी सुद्धा काहीतरी वायफळ बडबड आपल्याकडून होतच असते. आणि कानाने आपण आपल्याला ऐकावंसं वाटू देत, अगर न वाटू देत पण काहीतरी बाहेरून आपल्याला काहीतरी ऐकायला सातत्याने अनुकूल किंवा प्रतिकूल येतच असतं. आणि डोळ्यांनी आपल्याला सतत दृश्य दिसतच असतात. म्हणजे ही तीन इंद्रिय जी आहेत ही तीन इंद्रियांनी या जगताशी सातत्याने संपर्क जोडलेला असतो. आणि ही तीन इंद्रिय जेव्हा जगताशी म्हणजे ही जेव्हा बहिर्मुख असतात तेव्हा ते बाह्य विषय सातत्याने आत घेत असतात. आणि जेव्हा बाहेरचे विषय म्हणजे प्रपंचातले विषय जेव्हा आत येतात तेव्हा त्या अंतःकरणामध्ये गोंधळ माजवल्याशिवाय राहत नाहीत. कारण जेव्हा डोळ्यांनी आपण एखादी व्यक्ती बघतो, ती मैत्रीण असेल तर मला बरं वाटतं, शत्रू असेल तर असं वाटतं कुठे आज सकाळी सकाळी हिचं मला तोंड दिसलं, बरोबर. वाणीने काहीतरी एखादीचा फोन येऊन जातो आणि तिचं माझ्याशी पटत नसेल तर पटकन काय होतं तर वाणीने आपला एखादा शब्द निघूनच जातो. काय गरज होती का सकाळी सकाळी फोन करण्याची. म्हणजे कानाने अनेक आपल्याला अनुकूल प्रतिकूल प्रतिक्रिया आपल्याला ऐकू येत असतात. जे जगताशी सातत्याने संपर्क येणारी ही तीन इंद्रिय आहेत आणि ती तीन इंद्रिय तशी मुद्दामूनच ब्रह्मदेवाने बहिर्मुख केलेली आहेत. का बहिर्मुख केलेली आहेत ते ती इच्छा भोगण्यासाठी बहिर्मुख केलेली आहेत. कारण मागच्या जन्माच्या माझ्या ज्या इच्छा शिल्लक राहिलेल्या आहेत बघा, सगळी इंद्रिय बहिर्मुख आहेत की नाही आपली. बघ तुला डोळ्यांनी काय बघायचं आहे ते, वाणीने काय बोलायचं आहे ते. आणि आपल्याला लक्षात येईल की अनेक गोष्टी आपल्या अंतःकरणामध्ये आतूनच येत असतात आणि आपण त्या बोलत असतो. कितीही जरी आपण आवरण्याचा जरी त्याला काय प्रयत्न केला तरी नकळत त्या आपल्या होत असतात. हे असं का होतं तर जन्म घ्यावा लागे वासनेच्या संगे. असं सातत्याने ती बहिर्मुख इंद्रिय आहेत. मग आता या आरतीमध्ये होतं काय तर ही बहिर्मुख इंद्रिय अंतर्मुख करण्याची व्यवस्था त्याच्यामध्ये आहे. जो मी आत्ता विषय मांडला की जेव्हा आपण मंदिरामध्ये येतो किंवा घरामध्ये जेव्हा आपण भगवंतासमोर देवघरात समोर देवासमोर बसून जेव्हा आरती म्हणतो तेव्हा आपण डोळ्यांनी त्या मूर्तीचं रूप बघावं, वाणीने त्या भगवंताचं नाम घ्यावं की आरती म्हणावी आणि आपणच म्हटलेली आरती आपण ऐकावी. असं जर आपण सातत्याने करत राहिलो आणि आपलं चित्त एकाग्र करत राहिलो तर आपली बहिर्मुख इंद्रिय अंतर्मुख व्हायला मदत होते. आणि जेव्हा इंद्रिय अंतर्मुख होतात तेव्हा ते चित्त एकाग्र होतं आणि चित्त एकाग्र झालं की आपल्याच अंतःकरणामध्ये आपल्याला एक आनंदाची अनुभूती येते. आणि ती आनंदाची अनुभूती म्हणजेच काय आहे तर महाराजांचं स्वरूप आहे. बस एवढा सोपा परमार्थ आहे. पण आता आपल्याला इंद्रिय आपली आवरता येत नाहीत. आरतीला जरी आलो तरी घरची आठवण राहते. आता मला घरी जायचं आहे, कधी पटकन आरती उरकते, कधी त्या ह्याच्यामध्ये आरतीमध्ये मी काय टाकते, आरती आपण घेतो त्याच्यामध्ये एक सुट्ट नाणं ठेवतो आणि पटकन घरी पळतो. म्हणजे इथे आरतीमध्ये असताच निम्मी आरती झाली की घरचे वेध लागायला लागतात आणि चित्त आपलं एकाग्र होतच नाही.
आणि महत्त्वाचा मुद्दा जो आहे की आरती करता करता जे सच्चित आनंद स्वरूप जे महाराज आहेत तेच माझं मूळचं स्वरूप आहे, ते जर मला क्षणभर का होईना अनुभवाला आलं तर आतमध्ये अंतःकरणामध्ये एक आर्त ओढ लागते आणि त्या आरतीला एक वेगळी उंची आणि दर्जा प्राप्त होतो. म्हणजे घरात असू देत, मंदिरात असू देत, कुठेही असू देत, हाच आपला विषय आहे की ती बहिर्मुख इंद्रिय जी आहेत. मग दुसरा विषय आपल्यासमोर येतो की अहो मग देवानी बहिर्मुख इंद्रिय का बरं केली, असं वाटू शकतं ना आपल्याला. का बरं केली तर उपनिषद आपल्याला सांगतं परांची खाणी व्यतृणव स्वयंभू. म्हणजे हे जे इंद्रिय आपल्याला भोगासाठी इंद्रिय जर बहिर्मुख नसती तर आपण भोग कसे भोगले असते, आणि भोग भोगले नसते तर तृप्ती कशी झाली असती. आता इथे गैर कुठे आहे माहिती आहे का, विषयांचे भोग बहिर्मुख इंद्रिय जी आहेत आपली ते भोगता भोगता सतत बहिर्मुख ठेवणं ह्याच्यात दोष आहे. आणि भगवंतानी प्रत्येकाला एक क्रियामाण स्वातंत्र्य दिलेलं आहे की ती बहिर्मुख इंद्रिया तुम्ही काय करा तर अंतर्मुख करा. आणि ती कशी करा तर उपासनेच्या माध्यमातून भगवंताशी जोडून राहा, आरतीच्या माध्यमातून भगवंताशी जोडून राहा. आणि असं सातत्याने आपण रोज करत राहिलो, चित्त एकाग्र आपलं सातत्याने ठेवत राहिलो तर एक वेळ अशी येऊन जाईल की प्रपंचाची आसक्ती आपोआपच कमी होईल आणि भगवंताच्या बद्दलची आसक्ती म्हणजे प्रेम वाढेल आणि हळूहळू चित्तात्म तो प्रपंचाचा विषय हळूहळू निघून जायला मदत होईल आणि भगवंताशी ते चित्त जोडायला लागेल. हे आपल्याला सुद्धा कळणार नाही की कधी होऊन जाईल. पण ही जी प्रक्रिया आहे ही सातत्याने कसं आहे, थोडं साधकाने किंवा जो भक्त आहे त्यांनी हे आपल्या अंतःकरणावरती थोडं बारकाईने लक्ष ठेवायला शिकावं. कारण कसं असतं मी मगाशी म्हटलं तसं इतकं बहिर्मुख चित्त असतं की आरतीला येताना पण प्रपंचाचा विषय असतो, थोडा काही काळ एकाग्र झालं तर झालं, नाही तर आता घरी जाऊन काय करायचं आहे, सुनबाई काय म्हणत असेल, घरात काय वाढून ठेवलं आहे, पाहुणे येणार आहेत, याचा फोन येणार आहे. बरं तर मोबाईल नावाची गोष्ट अशी आपल्या हातामध्ये आलेली आहे की लोकांचं चित्त एकाग्र होणं खूपच कठीण आहे. कारण कुठेही बसा तुम्ही उपासनेमध्ये तर मोबाईल नावाचं काय, आमच्या इथे म्हणतात, ते आमचे एक आचार्य मंदाताई आहेत, त्या म्हणतात की लोक प्रवचनामध्ये छान बसलेले असतात एकाग्र चित्ताने आणि विंचू चावल्यासारखे उठतात, तर कळतच नाही काय झालं ते, तर तो मोबाईल कुठेतरी आलेला असतो. आणि जेव्हा मोबाईल घ्यायला जातात तेव्हा वक्ता जो काही महत्त्वाचा सांगतो तो विसरूनच जातो, कारण महत्त्वाचा मुद्दा सुटूनच जातो आणि परत आल्यानंतर काही संदर्भ लागत नाही तो वक्ता काय बोलत होता प्रवचनकार. मग आता एवढा वेळ जो प्रवचनाला बसलो तो कशासाठी वापरला आपण, काहीच नाही. जे मला पदरात पडायला पाहिजे ते माझ्या पदरात पडतच नाही, जे मला मिळालं पाहिजे ते मला काय होतं तर ते मिळतच नाही. म्हणून आरती जे आहेत बघा, आरती या शब्दाचे 2-3 अर्थ आपल्यासमोर आहेत. आरती म्हणजे आ प्लस रती असे 2 त्याची व्युत्पत्ती आहे. आ म्हणजे पर्यंत आणि रती म्हणजे प्रेम आवड, म्हणजे आपल्या आराध्य दैवताप्रती आपल्या अंतःकरणामध्ये प्रेम आवड निर्माण होईपर्यंत आरती म्हणायची आहे. आणि ही आरती म्हणताना मी म्हटलं तसं आपल्या अंतःकरणावरती आपण सातत्याने लक्ष ठेवायचं आहे. अहो प्रपंच तर कुजलेलंच आहे. आपल्या तरुण वयामध्ये सुद्धा आपण प्रपंच करत असतो, आपल्याला वेळच मिळत नाही. नोकरी आहे, नंतर मुलं होतात, नंतर मुलांच्या शाळा, नंतर सतत प्रपंच काय तर सुरूच राहत असतो. पण प्रपंचातनं आता सुनं आली, मुलं आली, नातवंड आली तरीसुद्धा आजांना वेळ मिळत नाही. का तर सेकंड प्रपंच सुरू होतो नातवंडांना सांभाळण्याचा. आणि मग आता 4 वाजता तर कॉन्व्हेंटच्या शाळा अशा इतक्या विचित्र आहेत की 4 वाजता त्या सगळ्या सुटतात आणि 4 वाजता आमचे वर्ग असतात. तर आजीबाईंना घरी जायची घाई असते की आता नातवंड येईल त्याला घ्यायला जायचं आहे. मग आता असं जर असेल तर कधी परमार्थाला वेळ मिळायचा. म्हणून प्रपंच हा कधीही सुटत नाही, प्रपंच हा सोडावा लागतो. प्रपंच हा प्रारब्धावरती अवलंबून असतो, तो प्रारब्धानुसार होत असतो. त्या प्रपंचामध्ये फक्त माझं 101% कर्तव्य मला पार पाडायचं असतं, त्याच्यापेक्षा माझ्या हातात कुठलीही गोष्ट नसते. 101% तिथे प्रयत्न आहेत. म्हणजे प्रपंचात ज्या काही आपल्याला काही प्रयत्न करावे लागतात, किंवा नोकरी असेल किंवा बाकीच्या काही गोष्टी असतील, मुलांना वाढवणं असेल किंवा बाकी अजून काय बऱ्याच गोष्टी प्रपंचामध्ये असतात. आणि मग त्या करताना 101% ज्ञान संपादन करून 101% माझे प्रयत्न करून चा सगळा प्रपंच व्यवस्थित करायचा आहे. पण प्रपंच इतका व्यवस्थित करून सुद्धा तो माझ्या मनासारखा होईल का नाही हे मला माहिती नाही. कारण प्रपंच हा कशावरती अवलंबून आहे, प्रारब्धावरती अवलंबून आहे.
पण असतं कसं की प्रपंच आपण नेटाने करायला लागतो आणि आपल्याला असं वाटतं की तो माझ्या मनासारखा झाला पाहिजे, आणि जेव्हा माझ्या मनासारखा होत नाही तेव्हा आपली काय होते, चिडचिड होते. समर्थांची ओवी आहे, किंवा नेणारे आडवे घातले किंवा अभ्यासी घातले, हे कैसे कैसे झाले त्याचा तोची जाणे. म्हणजे यश यावं म्हणून कुणीतरी आपल्याला भेटावं आणि अपयश यावं म्हणून कुणीतरी माध्यम व्हावं, हे कसं झालं बघा. आपल्या मुखी कधी कधी आपले एक अनुभव असतात की अहो त्या मला भेटल्या ना, पटकन मला माहिती मिळून गेली आणि माझ्या मुलाला ॲडमिशन मिळून गेली. आता हे कसं झालं माहीत नाही, झालं. म्हणून कोणीतरी एखादी व्यक्ती यावी आणि अपयश यावं, आता हे कसं झालं माहीत नाही. पण आता माझ्या प्रारब्धाचे भोग देण्यासाठी प्रत्यक्ष चतुर्भुज भगवंत अवतरणार नाही. कुणी बघितला का आजपर्यंत चतुर्भुज भगवंत? मग आता तो काय करतो, कुणातरी निमित्त करतो, आणि आपण दोष कुणाला देतो, आपण दोष निमित्ताला देतो. पण त्या निमित्त करून माझ्या प्रारब्धाचे भोग भोगण्यासाठी त्या भगवंतानी त्याची योजना केलेली आहे. हे जर व्यवस्थित आपण समजावून घेतलं तर निमित्ताला दोष देणं होत नाही. मग आपलं क्रियामाण स्वातंत्र्य वापरून जे काही प्रयत्न आहेत ते करायचे. यश आलं रामकृष्ण हरी, अपयश आलं रामकृष्ण हरी. अशी एक चित्ताची जेव्हा समस्थिती निर्माण होते तेव्हा अशा समस्थितीतून जेव्हा आपण भगवंताची उपासना करायला लागतो तेव्हा ते चित्त एकाग्र होतं. म्हणून असं आहे ना की उपासनेच्या मागे विचार पण आहे. उगाचच संतांनी ग्रंथ लिहिले नाहीत ना. जर त्या संतांच्या ग्रंथांचा जर उपयोग नसता तर माऊलींनी ज्ञानेश्वरी कशासाठी लिहिली असती, तुकोबांनी तुकोबांचे 4,500 अभंग कशासाठी लिहिले असते, गोंदवलेकर महाराज जे नामावतार म्हणतात त्यांनी सुद्धा 365 प्रवचनं लिहिलेली आहेत. आज गजानन महाराजांच्या पोथीतला अध्यात्म आपण हा 5 दिवस श्रवण केला विषय की त्याच्यामध्ये सुद्धा महाराजांनी विचार सांगितलेला आहे. बघा, कुठलीही कृती संतांची अहेतुक नसते. जे ते बोलतात ते त्यांचं ब्रह्मवाक्य असतं, आणि म्हणून त्याच्यामध्ये सुद्धा पोथीमध्ये गजानन विजयमध्ये अध्यात्म सांगितलेलं आहे. आणि ते अध्यात्म जर आपण समजावून घेतलं तर त्यांना काय म्हणायचं आहे हे आपल्या लक्षात येतं. आणि असे कितीतरी प्रसंग आहेत त्याच्यामध्ये की प्रपंच मागायला आल्यानंतर त्याच्यावरती महाराज थुंकले आहेत. का बरं? पण त्याला हवा होता म्हणून दिला, पण तसं कसं नाशिवंत स्वरूप पण दाखवून दिलं. समर्थ म्हणतात प्रपंच मुळात नासका, विवेके करावा नेटका. बघा, प्रपंचाचं स्वरूपच मुळात नासक आहे. आता नासक का म्हटलं? आम्ही इतका छान करतो प्रपंच, आम्हाला नासक म्हटलेलं आवडतं का? आता प्रपंच म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये संपूर्ण स्वरूप आहे प्रपंचाचं. देहादी प्रपंच म्हणजे माझ्या देहासह असलेलं हे संपूर्ण जगत, याला प्रपंच असं समर्थांनी म्हटलेलं आहे किंवा संतांनी असं म्हटलेलं आहे. आता प्रपंच मुळात नासका असं जेव्हा संत म्हणतात तेव्हा हा देह पण नासक आहे की नाही? 1 तारखेपूर्वी नव्हता, आज तुमच्यासमोर बसलेला आहे. इथून बाहेर पडल्यानंतर राहील की नाही माहिती नाही. म्हणतील आजच प्रवचन करून गेल्या, आज कशी काय त्यांना? म्हणजे असं होऊ शकतं, कुणाच्याही बाबतीत होऊ शकतं. मग हा देह पण येणारा टिकणारा जाणारा आहे. हे जगताला सुद्धा उत्पत्ती स्थिती लय आहे. माझा संसार जसा तारुण्यामध्ये होता तसा आज नाही आहे, त्याचं स्वरूप बदलतं आहे. मी जशी छान गुडगुटीत दिसत होते लहानपणी तसं देहाचं स्वरूप पण बदलत आहे. आज गुडघे दुखायला लागले, केस पांढरे झाले, आणि उद्या एक दिवस काय होणारे, मृत्यूपंथाने निघून जाणार आहे. म्हणजे हे जगाचं स्वरूपच जर असं असेल तर त्या जगाच्या स्वरूपाबद्दल उगाच रडारड करण्यात काय अर्थ आहे का? कारण जगाचं स्वरूपच तसं आहे. सगळे संत सांगतायत प्रपंच मुळात नासका, विवेके करावा नेटका. पुढे सांगतायत कारण नेटका करावा लागतो. तो जो आपल्या वाट्याला आलेला आहे तो नेटका करावा लागतो. न्याय नीती धर्माप्रमाणे आपण आपलं कर्तव्य व्यवस्थित पार पाडून जर प्रपंच नेटका केला तर चित्ताची शुद्धी आणि शांती होण्याची व्यवस्था त्या प्रपंचामध्ये आहे. शांत चित्ताचा चैतन्यामध्ये लय होण्याची व्यवस्था आहे. म्हणून जेव्हा आपण हे सगळे विचार म्हणजे उपासना किंवा आरती किंवा स्तोत्र किंवा पारायण हा एक उपासनेचा भाग आहे. बघा, उपासनेचे ग्रंथ आहेत. शिवलीलामृत उपासनेचा ग्रंथ आहे. नंतर पारायण करणं हा सुद्धा काही उपासना आहे की सुरुवातीला आपल्याला सवय नसते मांडी घालून बसण्याची. अगदी सुरुवातीला 4-4.5 तास मांडी घालून आपल्याला एका बैठकीला बसावं लागतं. नंतर 4-4.5 तास चित्तांतनं प्रपंच बाजूला ठेवावा लागतो. आपण तो वेळ एक स्पेसिफिक काढतो की मला 4 तास कोणीही आता
काय करायचं नाही तर बोलवायचं नाही, माझ्याशी बोलायचं नाही. ती एक सवय लागते त्या अंतःकरणाला सातत्याने त्याच्या अनुसंधानात राहण्याची. पण आता किती पारायणं केली म्हणजे भगवंत भेटेल, म्हणून तो समजून घ्यावं लागतं. म्हणून हे जे उपासनेचे ग्रंथ आहेत त्या चित्ताला उपासनेची सवय लागण्यासाठी आपल्याकडे ती व्यवस्थाच आहे की तुम्ही पारायणं करा. पारायणाने काय होतं की त्या ग्रंथाची आपल्याला ओळख होते, त्याचा सहवास आहे त्या पारायणामध्ये संतांचा. जेव्हा आपण गुरुचरित्र वाचतो तेव्हा दत्तात्रयांचा सहवास आहे त्या गुरुचरित्रामध्ये. पण आता किती पारायणं केली म्हणजे भगवंत भेटेल? एखाद्याला भेटू शकतो, नाही असं नाही, त्याचं अंतःकरण जर भक्तिमय असेल तर. पण त्याच्यामध्ये जो विचार सांगितलेला आहे गजानन महाराजांनी, सगळ्या संतांनी, की हा प्रपंचाचं स्वरूप जे आहे ते नासक आहे आणि परब्रह्म स्वरूप जे आहे ते एकमेव सत्य आहे. त्या परब्रह्म स्वरूप एकमेव सत्य असून हेच त्या जीवाचं स्वरूप आहे. आणि त्या जीवानी उपासना करता करता त्या जीवानी उपासना हा आरती हा उपासनेचा भाग आहे. आरती स्तोत्र हा उपासनेचा काय येतो तर भाग येतो. मग उपासक जो आहे म्हणजे आता मी उपासना करणारी उपासक आहे, मग उपासकानी उपासना करता करता माझं जे उपास्य दैवत आहे त्या उपास्य दैवताशी एकरूप होणं हे तिथे अपेक्षित आहे. तुकाराम महाराज काय म्हणतात, देव शोधाया गेलो देवाची होऊनी गेलो. असं झालंय का आपलं? ते म्हणतात मी देव शोधायला गेलो पण मीच देवरूप झालो. अर्था वाचूनही पोथी वाचूनही काय. नाथ महाराज म्हणतात तुम्ही त्याचा अर्थ समजावून घ्या. समजावून घेतल्यानंतर स्वतःच्या जीवनाला लावून घ्या. कारण बघा इथे आपण एवढे सगळेजण जर बसलेलो आहोत, प्रत्येकाचं काय आहे तर प्रारब्ध वेगळं आहे, स्वभाव वेगळा आहे, परिस्थिती वेगळी आहे. प्रत्येकाच्या प्रपंचाचं सगळं काय स्वरूप काय तर वेगवेगळं आहे. आता प्रपंच एकच आहे पण प्रत्येकाचे स्वभाव प्रारब्धानुसार आलेली परिस्थिती कशी आहे तर वेगळी आहे. प्रत्येकाचे कुटुंबातले जे कुटुंबी आहेत त्यांचे स्वभाव वेगवेगळे आहेत. मग प्रत्येकाने जेव्हा पारायण केल्यानंतर त्याच्यातला अर्थ समजावून घेतल्यानंतर ते प्रत्येक जे परमार्थ जो आहे तो आपल्याला स्वतःला लावून घ्यायचा आहे. आणि लावून घेत त्याला आत्मानुवर्ती परमार्थ म्हणतात. नाही तर मी पारायण केलं, महाराजांच्या चरणी पोथी ठेवून दिली आणि त्यांचा जय जयकार केला, आरती महाप्रसादाला तर खूपच गर्दी असते कारण प्रवचनाला फार थोडे लोक असतात. पण महाप्रसाद म्हटलं की भरपूर गर्दी असते. त्याला काय महत्त्वाचं माहिती नाही पण येतात महाप्रसाद आणि देतात पण मंदिरांमधून महाप्रसाद कोणी विमुख जाऊ देत नाही, त्याला महाप्रसादच म्हणतात. पण महाप्रसाद घेतला की माझं काम संपलं, महाराजांचं आणि माझं नातं संपलं. आता पुढचं पारायण आता पुढच्या गुरुपुष्याला असं जर असेल तर कसं व्हायचं. आणि म्हणून ही प्रवचनं आणि प्रबोधन जे असतं त्याच्यासाठी असतं. म्हणजे मी इथे प्रबोधन करणारी नाही आहे तर हे मी सुद्धा बोलताना हे मला सुद्धा हे लागू पडतं. कारण तत्कथनम तत्वचनम तत्श्रवणम म्हटलंय की तेच तेच सांगावं, तेच तेच बोलावं आणि तेच तेच ऐकावं. जे ते वक्त्याला आणि श्रोत्याला सुद्धा काय आहे तर ते लागू आहे सातत्याने. म्हणून पारायण हा उपासनेचा भाग आहे, आरती हा उपासनेचा भाग आहे. पण ते विचार त्याच्यातले समजावून घेऊन आपलं अंतःकरण त्यांच्याप्रती म्हणजे देवाप्रती भगवंताप्रती किती आर्त होत आहे आणि किती आर्ततेने आपण त्या भगवंताला हाक मारतो आहे याच्यावरती या सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. द्रौपदीने जेव्हा आर्ततेने भगवंताला हाक मारली त्याच्याने तिने किती जणांचे आधार घेतले होते? खूप जणांचे आधार घेतले होते. द्रौपदी वस्त्रहरणाच्या वेळेला आधी पतीला हाक मारली, नंतर दिरांना हाक मारली आणि शेवटी तिच्या लक्षात आलं की कोणीही आपल्या मदतीला येत नाही. तेव्हा तिने आर्त अंतःकरणाने जेव्हा भगवंताला हाक मारली तेव्हा भगवंत धावत आले. तिने भगवंताला नंतर विचारलं की तुम्ही इतका उशीर का केलात? तर भगवंत म्हणताय तू आधी अनेक जणांचे आधार घेतलेस, मी निवांत बसलो होतो, तू मला हाक मारलीच नाहीस, तुम्ही कशाला येईन? आणि जेव्हा तू मला हाक मारलीस आर्ततेने तेव्हा मी प्रगट झालोस आणि तुला वस्त्र पुरवलीस. मग आता हे कुणाकडून आहे सगळा परमार्थ? आपण म्हणतो भगवंताला तू माझ्याकडनं करवून घे, तू माझ्याकडनं करवून घे, तो तर करवून घेतच आहे. पण शेवटी करणं कुणाच्या हातात आहे? तर ते हातात माझ्याच आहे. म्हणून अंतःकरणामध्ये आर्तता असावी. दुसरा अर्थ आहे म्हणजे रती म्हणजे प्रेम. बघा सामान्य माणसाचं जसं मी आत्ता विषय बोलले की सामान्य माणसाचं प्रेम हे प्रापंचिक माणसाचं प्रेम जे आहे ते सगळं प्रपंचामध्ये लागलेलं असतं आणि तो प्रपंचामध्ये आसक्त असतो, विषयांमध्ये आसक्त असतो आणि बाहेरचं सध्या जे जग आहे ते इतकं भुलवणारं आहे
की रोज उठल्यानंतर हातात मोबाईल घेतला की त्या फेसबुकवरती काही ना काहीतरी नवीन उपलब्ध होत असतं. आता रांगोळी साधी काढायची मंदिरामध्ये, या ताई रोज मी बघत होते की पहाटे येऊन रांगोळी काढायची. एक रांगोळी किती पैशाला मिळते? एक आपण आता म्हणू की 15 रुपयाला तो एक पुडा मिळतो 1 किलोचा. पण आता नवीन नवीन रांगोळ्या आल्या आणि 500-500 रुपये आपल्याकडनं घेत आहेत. पण तरी त्याचं अट्रॅक्शन कोणाला आहे? सामान्य माणसाला आहे. 500 रुपये घेऊन जर रांगोळ्या विकत घेतोय आपण आणि त्या रांगोळ्या विकत घेऊन परत त्यानंतर काय त्याचं अट्रॅक्शन संपलं की त्या बाजूला पडणार आहेत. परत पहिले आपण म्हणतो जुनं ते सोनं. पण सध्याचं जग असं इतकं भुलवणारं आहे आणि रोज झोपेतून उठल्यानंतर दिवस चालू झाला की नवीन नवीन आकर्षणं आपल्याला समोर येतात आणि त्याला माणूस भुलतो. जाहिराती ज्या आहेत टी व्हीवरती बघितलं की असं वाटतं आपल्या घरामध्ये ही वस्तू हवीच हवी आणि ती आवश्यकच वाटते. म्हणजे मला ही हवीच, म्हणजे इतका तो विषयासक्त आणि प्रपंचासक्त देहादी जगतामध्ये तो इतका आसक्त आहे. आणि हीच नेमकं जे आहे ना, ह्या त्या जीवात्म्याला बंधनात टाकतात आणि बंधनात टाकलं की ती बंधनं फार सैल व्हायला काय तर कठीण होऊन जातं. मग आता त्या जीवात्म्याला हे सगळं जे बंधनात टाकतं, या बंधनातून जर सुटायचं असेल तर त्या परमात्म्याची आर्ततेने आरती करणं. त्या आर्ततेने आरती करता करता विषयांची बंधनं काय व्हायला लागतात तर ती सैल व्हायला लागतात. तिसरा अर्थ मी म्हटलं की अंतःकरणामध्ये तळमळ निर्माण झाल्याशिवाय त्या भगवंताची कृपा होत नाही. आता कृपा होते म्हणजे काय होतं? आपल्याला असं वाटतं की मी भगवंताची उपासना करेन, आरती करेन, पारायण करेन, अनुष्ठान करेन आणि भगवंताची कृपा होईल. म्हणजे भगवंतानी म्हणावं वत्सा वर माग, तुला काय हवं ते मी देतो. अशी कृपा आहे का? कारण आपण सिनेमांमध्ये वगैरे असं बघितलेलं असतं. पण अशी कृपा नाही आहे त्याची कृपा अशी आहे, अशा स्वरूपाची आहे की तो त्याला स्वतःच्या स्वरूपाशी एकरूप करवून घेतो. हीच त्याची कृपा आहे. आता त्याच्या स्वरूपाशी एकरूप करवून घेतो म्हणजे काय? त्याचं स्वरूप कसं आहे तर आनंद हे त्याचं स्वरूप आहे. महाराज गणी गणगणात बोते असं जेव्हा मंत्र स्वतःच्याच अनुसंधानात ते म्हणत होते, स्वतः टिचक्या वाजून म्हणत होते, तेव्हा स्वतःच्याच आनंदामध्ये ते रममाण व्हायचे, ते रमून जायचे. त्यांना आजूबाजूला काय आहे परिस्थितीचं अजिबात भान राहायचं नाही. कारण त्या प्रत्यक्ष परब्रह्म स्वरूपाशी ते एकरूप होऊन जायचे. आणि हा जो आनंद आहे हा निरपेक्ष आनंद आहे. तो कशावरही कुणावरही अवलंबून नसलेला आनंद आहे आणि तोच ब्रह्मानंद आहे, तोच परमानंद आहे, तोच आत्मानंद आहे. आणि तो आनंद एकदा चित्तामध्ये उचंबळला की कळतं की तेच एक सत्य आहे आणि बाकी सगळं काय आहे तर मिथ्या आहे. आणि त्या आनंदाशी आपल्याला एकरूप व्हायचं आहे. आणि आनंद सगळ्यांना हवा आहे की नाही? प्रत्येकाला आनंद हवा वाटतो की नाही? कुणाला तरी वाटतं की मला दुःख हवं म्हणून? प्रत्येकाला आनंद हवासा वाटतो. का बरं आनंद हवासा वाटतो? कारण मूळचं माझं आनंद हे स्वरूप आहे. कुणालाही दुःख नको वाटतं. का एवढ्या ह्याच्यामध्ये फक्त कोणतीही दुःख मागितलेलं आहे? असं कोणी दुःख मागेल का? उलट कोणी म्हणेल अहो आम्ही आमचं दुःख सांगितलं आणि त्यांनी आमचं निवारण केलं. उलट आपण सांगतो त्यांना की आमचं दुःख निवारण करा. आता ते म्हणतात ठीक आहे तुझं दुःख मी निवारण करतो, पण आता तू माझ्यापासून थोडी दूर गेली आहेस, तुला मी नको आहे, तुला काय हवं आहे? माझ्याकडून काहीतरी हवं आहे, तुला माझ्याकडून काहीतरी हवं आहे. ठीक आहे, प्रापंचिक माणूस असतो, प्रापंचिक माणूस हा काहीतरी घटनांनी दुःखी होत असतो. आणि भगवंत पण मान्य करतायत की माझे 4 प्रकारचे भक्त आहेत, आर्त, अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी. जे प्रपंचार्थ आहेत ते प्रपंचासाठी काहीतरी मागत असतात सातत्याने. त्यांची एखादी मागणी असेल प्रारब्धामध्ये त्यांनी पूर्णसुद्धा करतो. ईश्वराकडे कर्तुम, अकर्तुम, अन्यथा कर्तुम अशी 3 सामर्थ्य आहेत. जे करायचं ते करतो, जे करायचं ते करत नाही आणि एखाद्या भक्ताच्या ठिकाणी तो ते सामर्थ्य त्याचं वापरतो. पोथीमध्ये अनेक असे प्रसंग आलेले आहेत. आज मी त्याचं जास्त काही इथे विचार करणार नाही आहे. एखादा भक्त जर असेल तर त्याच्या बाबतीत तो सामर्थ्य तो वापरतो. जसं द्रौपदीला वस्त्र, आपण म्हणतो की वस्त्र पुरवली, असे अनेक प्रसंग महाभारत रामकथेमध्ये येऊन जातात. तर असे 3 सामर्थ्य त्याच्याकडे आहेत, तो वापरतो. पण त्याने ते सामर्थ्य माझ्यासाठी वापरावं ही अजिबात अपेक्षा ठेवायची नाही. कारण ते भक्त वेगळे होते आणि अजून मी कशी आहे तर अजून प्रपंचामध्येच बसलेली आहे. तिकडे जाण्याची अजून माझी काय आहे तर मी सातत्याने प्रयत्न करते. मग आता जेव्हा सातत्याने आपण महाराजांकडे प्रपंचातलंच काहीतरी मागत राहतो, मग प्रपंच कसा आहे? नाशिवंत आहे. मग आता मागतो कशातलं? नाशिवंतामधलं. मग आता प्रपंच नाशिवंत,
नाशिवंतामधलंच मागणं मागून मला शाश्वत सुख मिळणं शक्य आहे का? साधा विचार आहे. म्हणजे इथे काय फारसं काही परमार्थ नाहीच आहे खरं सांगायचं तर. प्रपंच नाशिवंत आपल्या सगळ्यांचा अनुभव आहे. आता अगदी आपण म्हणतो की आता माझं आडनाव इनामदार आहे. आमच्या इनामदार घराण्यांमध्ये 7 पिढ्या होऊन गेल्या. 7 पिढ्या होऊन गेल्या म्हणजे ते सगळे कुठे गेले? पणजी पणजोबा, आजी आजोबा, आई वडील सगळे. आता मी पण एक दिवस जाणारच आहे. आता पुढे काय होणार आहे मला काही माहिती आहे का? काहीच माहिती नाही. मग प्रपंच नाशिवंत आहे. मग त्या नाशिवंत प्रपंचातलं सातत्याने जर आपण भगवंताला मागत राहिलो तर मला शाश्वत सुख कधीही मिळणं शक्य नाही. आणि जो नाशिवंत प्रपंच आहे, जो विटणारा प्रपंच आहे, तो मला रडवल्याशिवाय राहत नाही. का साध्या साध्या गोष्टी असतात. म्हणजे मला एक खूप साडी आवडली म्हणून मी मिस्टरांना म्हटलं की मला ही खूप साडी आवडलेली आहे तर मला ही साडी घेऊन द्या. साडी मला यांनी लगेच ताबडतोब घेऊन दिली. कधी नव्हे ती मोरपंखी रंगाची साडी, अतिशय सुंदर साडी. ती मी घेऊन घरी आले आणि सारखी मी तीच साडी नेसायचे. प्रवचनाला गेले की कुठे कार्यक्रमाला गेले की तीच साडी नेसायचे. कारण ती मला इतकी भयंकर आवडली होती. बघा, भयंकर आणि आवडली होती ती साडी मला खूप. म्हणून मी सातत्याने तीच साडी नेसत होते. आता किती वेळा नेसणार ती साडी म्हणून मग आता धुवायची वेळ आली त्या साडीची. म्हणून मी ती साडी पाण्यामध्ये घातली आणि पाण्यामध्ये घातल्यानंतर साडीचा रंग कुठला आणि पाण्याचा रंग कुठला हेच कळेना. कारण साडीचा रंग पाण्याला आला आणि साडीचा रंग पाण्याला बघून मला रडायलाच यायला लागलं की इतकी मला आवडलेली साडी, इतकी महागाची साडी आणि आता ही साडी विटली. आता साडी विटली म्हटल्यानंतर आता जी विटकी वस्तू ती विटल्याशिवाय राहणार आहे का? राहणारच नाही आहे. मग तुकोबा म्हणतात अविटाचा केला संग तुका झाला पांडुरंग. आम्ही काय केलं तर आम्ही ते पांडुरंगाशी काय धरली तर भक्ती केली आणि आम्ही पांडुरंगाशी आम्ही एकरूप झालो. विटणाऱ्या वस्तू तात्पर्य आहे की प्रपंच, देहादी प्रपंच हा विटणारा आहे, हा विनाशी आहे, हा असत्य आहे, हा मिथ्या आहे. तो विटल्याशिवाय राहत नाही. तो प्रारब्धावर सोडून द्या. आपले प्रयत्न उत्तम रीतीने करा. 100% आपलं कर्तव्य पार पडा. पण त्या प्रपंचाची काळजी न करू नका. कारण प्रपंचाची कितीही काळजी जरी केली तरी तो जसा व्हायचा तसाच होणार आहे. आणि एक सांगते की जेव्हा प्रपंचाची जर आपण काळजी करून जर प्रपंचाचे प्रश्न सुटले असते तर सगळं जग काळजी करत राहिलं असतं. आणि संतांनी पण तेच लिहिलं असतं की प्रपंचाची काळजी करा. उलट प्रपंचाची काळजी केल्याने अंतःकरणावरती काजळी चढते आणि काळजी एक दिवस चितेवर नेल्याशिवाय आपल्याला राहत नाही. म्हणून भगवंताचं चिंतन करा आणि प्रपंचाची चिंता करू नका. प्रपंचाची चिंता भगवंतावर सोडून द्या. पण आपण परमार्थ भगवंतावर सोडतो की अहो काय करू, मी रोज ठरवते यायचं पण महाराजांचीच इच्छा दिसत नाही आहे. आता काय महाराजांची इच्छा दिसत नाही आहे? इच्छा कुणाची? ते कोणावर सोडून द्यायचं? महाराजांवरती. म्हणजे सोयीस्कररित्या माणूस कसा हे कुणी कुणाला सांगण्याचा आणि करण्याचा विषयच नाही आहे. आपलं अंतःकरण आपल्याला बोलत असतं. तुम्हाला बाहेरची लोकांना काय पडलंय तुम्ही या नाही तर नका येऊ. पण तुमचं अंतःकरण तुम्ही प्रामाणिक राहिलात तर तुमचं अंतःकरण तुमच्याशी बोलतं आणि तुम्हाला सांगतं की मी कशी वागते ती. आणि आपण आपल्याशी प्रामाणिक राहिलं की आपला परमार्थ प्रगतीपथावरती राहतो. पहिलंच आपल्यासमोर कळवे जय जय सच्चित स्वरूपा स्वामी गणराया अवतरलासी भूवर जडमूढ ताराया जयदेव जयदेव. बघा इथे जय जयकार केलाय. अत्यंत श्रेष्ठ परब्रह्म स्वरूप सच्चित आनंद स्वरूप असे जे महाराज आहेत त्यांचं स्वरूप आपल्याला सांगतात की ते कसं आहे? सच्चित आनंद आहे. सत म्हणजे पदार्थ निरपेक्ष अस्तित्व. आता इथे हा रुमाल आहे, याचं अस्तित्व कशावरती अवलंबून आहे? आडव्या आणि उभ्या धाग्यांवरती अवलंबून आहे. म्हणून हा रुमाल आहे. म्हणून याला आपण काय म्हणतो? रुमाल म्हणतो. जर आडवे आणि उभे धागे नसते त्याला रुमाल म्हणता आलं असतं का? नसतं म्हणता आलं. तसं या देहादी जगताचं जे अस्तित्व आहे, हे देहादी जगत ज्याला आपण म्हणतो म्हणजे आपण सगळे या जगामध्ये जे सगळे एवढी लोकसंख्या जी आहे ती, ते जगत असलं तरी ते परब्रह्म स्वरूप आहे. आणि हे जगत नसलं म्हणजे पूर्णपणे नष्ट झालं तरी ते परब्रह्म स्वरूप आहेच. त्याला काहीही फरक पडत नाही. म्हणून ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते असं शांती मंत्र आपल्यासमोर. हे देहादी जगत असलं तरी ते तत्व पूर्ण आहे, नसलं तरी ते पूर्ण आहे. असं जे सत्तत्व आहे ते त्याचं अस्तित्व कशावरही अवलंबून नाही असे आमचे महाराज आहेत असं दासगणू महाराज म्हणतात. कारण ते आज आपल्या देहाने नाही तरी ते आपल्यामध्ये परब्रह्म स्वरूपाने आहेत.
असे ते सत स्वरूप आहेत. दुसरं चित ते ज्ञानरूप आहेत असं म्हटलेलं आहे. आता ज्ञानरूप म्हणजे सच्चित आनंद. बघा आपण सच्चिदानंद असं म्हणतो की नाही महाराजांना. मग आता ते ज्ञानरूप आहेत म्हणजे काय आहेत हो, ते ज्ञानी नाही आहेत. फरक आहे थोडासा. ज्ञानी आणि ज्ञानरूप हे जे परब्रह्म तत्व आहे ना, ते ज्ञानरूप तत्व आहे आणि ते प्रत्येकाच्या अंतःकरणात आहे. आत्मरूपाने ते माझ्या अंतःकरणात आहे आणि या जगतामध्ये ते ब्रह्मस्वरूपाने आहे. आता आत्मा आणि ब्रह्म असे दोन शब्द आपल्यासमोर आले. मग आत्मा आणि ब्रह्म वेगळं आहे का? वेगळं नाही आहे. फक्त उपाधी सापेक्ष म्हणजे त्या ब्रह्मतत्व जे चराचरामध्ये ओतप्रोत जे भरलेलं आहे ते तत्व जेव्हा देहामध्ये सीमित, जणू काही सीमित झाल्यासारखं वाटतं, तेव्हा त्याला आत्मा असं म्हणतात आणि देह निरपेक्ष तत्वाला परब्रह्म असं म्हणतात. आता हे लोटी भांड आहे, लोटीत पाणी आहे, या भांड्यात जर आपण पाणी ओतलं तर लोटीत पण पाणी आहे, भांड्यात पण पाणी आहे. पण भांड्यातल्या पाण्याला आपण भांड्यातलं पाणी म्हणतो आणि लोटीतल्या पाण्याला आपण लोटीतलं पाणी म्हणतो. म्हणजे ही उपाधी भांड्याची आहे आणि ही लोटीची उपाधी आहे, पण पाणी एकच आहे की नाही? तसंच आहे. हा देहातला आत्मा आणि परब्रह्माचं तत्व आहे ते जगामध्ये ओतप्रोत भरलेले आहे, त्याला ब्रह्म असं म्हणतात. एरवी देह पडल्यानंतर आत्मा आणि ब्रह्म एकच आहे. आता कसं असतं की जीवात्म्याच्या जेव्हा वासना पूर्ण होत नाहीत, त्याच्या सातत्याने इच्छा राहतात. बघा 90 वर्षाच्या सुद्धा आजी म्हणत होत्या की अगं माझं पातळ कपाट जे आहे ते पातळांनी भरलेलं आहे, किती पातळ आहेत, मला अजून कुणाकुणा तरी द्यायची आहेत. आणि असं म्हणून त्यांनी दुसऱ्या दिवशी श्वास सोडला. म्हणजे तो जीव कुठे अडकला? पातळामध्ये अडकला, कुठे नातवामध्ये अडकला. एक उदाहरण सांगितलं म्हणजे. आणि अशा जेव्हा त्या जीवात्म्याच्या वासना शिल्लक राहतात तेव्हा तो जीवात्मा परत वासना भोगण्यासाठी जन्माला येतो. पण हे संत जे लोक असतात, जे जीवनमुक्त असतात, त्यांच्या वासना कुठेही शिल्लक राहिलेल्या नसतात आणि आपल्याला जन्म वासनेच्या संग घ्यावा लागतो. पण ज्या संतांच्या आणि जीवनमुक्ताच्या वासना अजिबात शिल्लक राहिलेल्या नसतात, त्यामुळे देह पडल्यानंतर आत्मा परब्रह्म स्वरूपामध्ये विलीन होऊन जातो, तो परत जन्माला येत नाही. आणि म्हणून आजही आपल्याला महाराजांचा अनुभव येतो, म्हणजे सर्व संतांची अनुभूती आपल्याला येते, कारण ते देहात नाही आहेत पण ते आपल्यामध्ये आहेत. म्हणून जो भक्त आर्ततेने त्यांना हाक साथ घालतो त्याला अनुभूती आल्याशिवाय राहत नाही. म्हणून ते कसं तत्व आहे तर ज्ञानरूप तत्व आहे आणि ते माझ्यामध्ये आत्मरूपाने आहे. आता आत्मरूपाने कसं थोडंसं समजून घेऊयात. बघा आता मला या सगळ्या गोष्टी दिसतात की नाही. ही डायरी दिसते, हे पुस्तक दिसतं, तुम्ही बसलेले दिसता आहात. आता नुसते दिसतात का तुम्ही मला सगळेजण डोळ्यांनी? आता जेव्हा मृत व्यक्ती असते तेव्हा मृत व्यक्तीचे डोळे काढून दुसऱ्या व्यक्तीला लावले जातात की नाही. मग त्या डोळ्यांना दिसलं पाहिजे की नाही काहीतरी? नाही दिसत. त्या डोळ्यांच्या मागे कोण आहे? आत्मतत्व आहे, माझ्या आजी आहे. म्हणजे दिसतं आणि कळणं असे दोन शब्द आहेत. मला माहीत दिसतोय पण कळतो कुणाच्या सत्तेवरती? त्या आत्म्याच्या सत्तेवरती कळतो, त्या रामाच्या सत्तेवरती कळतो, जी माझ्या अंतःकरणामध्ये नित्य प्राप्त ज्योती अखंड तेवती आहे तिच्या सत्तेवरती मला कळतं आणि दिसतं ज्ञानेंद्रियांनी. पण दिसणं आणि कळणं इतकं निमिषार्धात होतं की आपलं लक्ष दिसण्याकडे असतं आणि मग दिसण्याकडे लक्ष असलं की आपण म्हणतो हा असा, तो तसा, ती तशी, ही अमुक अशी, ती टमुक तशी. कारण दिसणं हे कसं असतं, मायेतलं असतं आणि मग क्रियाप्रतिक्रियांचे खेळ सुरू होतात. पण जेव्हा मला असं लक्षात येतं की दिसण्याच्या मागे कळवून देणारं तत्व आहे, ज्याला राम म्हणतात, ज्याला कृष्ण म्हणतात, त्याला महाराज म्हणतात, त्याला आत्मा म्हणतात, त्याचं जर अनुसंधान ठेवलं तर काही दिसलं तरी अनुकूल दिसलं रामकृष्ण हरी, प्रतिकूल दिसलं रामकृष्ण हरी. अखंड माझ्या अंतःकरणामध्ये काय सुरू आहे? श्रीराम जय राम जय जय राम. म्हणजे दिसण्याकडून कळण्याकडे जाण्याला साधना असं म्हणतात, त्याला अंतर्मुख होणं. मग समर्थ म्हणतात अंतर्निष्ठ तितुके तरले, अंतर्भ्रष्ट तितुके बुडाले. असं हे नित्यप्राप्त जे ज्ञानरूप तत्व आहे ते अखंड माझ्या काय आहेत तर ते अंतःकरणामध्ये आहे. उपनिषद म्हणतं न तत्र सूर्यो भाती न चंद्र तारका नेमा विद्युतो भाती कुतोयम अग्निः तमेव भांत अनुभाती सर्वम तस्य भासा सर्वम इदम विभाती. कठोपनिषदामधला मंत्र आहे हा. कठोपनिषद म्हणतं सूर्य, चंद्र, तारका, अग्नी या सगळ्यांना जो प्रकाशमान करतो
ते आत्मतत्व आहे, ते ब्रह्मतत्व आहे. म्हणजे माझ्या प्रकाशालाच हे सगळे प्रकाशमान होतात. आपल्याला वाटतं की सूर्याचा प्रकाश आहे, चंद्राचा प्रकाश आहे, लौकिक प्रकाश बरोबर आहे, सूर्याचा प्रकाश लागतो आपल्याला, पण सूर्यालाही प्रकाश देणारं, चंद्रालाही प्रकाश देणारं असं जे आत्मतत्व आहे आणि असे महाराज आहेत. आणि एक लक्षात ठेवा, जसे महाराज आहेत तसेच आपण पण आहोत, हे विसरायचं नाही आहे. पण आपल्याला आपल्या स्वरूपाची ओळख होत नाही, कारण आपण अजून जीवदशेमध्ये आहोत, आपण अजून प्रपंचामध्ये आसक्त आहोत आणि आपणाला सुखदुःखाचंच आयुष्य अजून काय वाटतंय तर एक धागा सुखाचा 100 धागे दुःखाचे, जरतारी हे वस्त्र मानवा तुझे या आयुष्याचे. रेडिओवर गाणं लागलं की असं वाटतं किती माझ्या आयुष्याची जुळते नाही. मग आपण काय करतो, रडारड करतो त्याच्याबरोबर. असं अजिबात नाही आहे. संत याच्या एकदम विरुद्ध बोलतात. संत म्हणतात दुःख नाहीच आहे. तुकोबा म्हणतात दुःख औषधाशी न भेटे. आम्हाला दुःख औषधापुरतं सुद्धा मिळत नाही आहे. काय तुकोबांच्या आयुष्यात सुखाचे क्षण होते हो? 18 विश्व दारिद्र्य आहे, घरात खायला कण नाही अन्नाचा, चोर घरात शिला तर तुकोबा म्हणतात आमच्या घरातनं चोर जर बाहेर पडताना कोणी बघितलं तर बिचाराला काही मिळणार नाही, पण उगाच फुकटचा मार खायला मिळेल. इतकं तुकोबांच्या घरात 18 विश्व दारिद्र्य आहे, पण तरी तुकोबांच्या मुखातून बाहेर पडतायत अभंग आनंदाचे डोई आनंद तरंग आनंदाची अंग आनंदाचे. आपण ह्या संत वाङ्मयाचा जसा जसा अभ्यास करत जातो तसं आपल्या कधी लक्षात येतं का, हे अंतर्मुख झालं तर, की हे एवढं 18 विश्व दारिद्र्य असून सुद्धा तुकोबांच्या मुखातून हा अभंग कसा काय बाहेर पडतो, आणि आमच्या आयुष्यामध्ये एवढे सुखाचे क्षण येऊन सुद्धा आम्हाला कोणी विचारल्यानंतर असं का आपण म्हणतो तो काय नाही हो बरं चाललंय. थोडं काही खुट्ट झालं की आम्हाला वाटतं आमच्या आयुष्यात दुःख येऊन गेलं. आणि असा हा जीव सातत्याने काय आहे तर असं जीवन जगतो आहे. म्हणून जीव मूळचा कोण आहे तर हा ज्ञानस्वरूपच आहे. आणि ज्ञानस्वरूप असल्यामुळेच त्याने जेव्हा सच्चित आनंद स्वरूपाची आरती केली, सच्चित आनंद स्वरूपाची उपासना केली, तर हळूहळू तो पण त्या स्वरूपापर्यंत जाऊ शकतो, नाही जातोच, शकतो पण नाही, तर त्याला त्या स्वरूपाची प्राप्ती होते. कारण संत आपल्याला सांगतायत, संत म्हणतात आपणासारखे करीती तात्काळ, त्यांना काहीच काळ वेळ नाही हो, तुम्ही भक्ती करा, तुमच्याकडून हे सगळे प्रयत्न आहेत, ते तर बसलेच आहेत, त्यांना भक्तीची काही आवश्यकता नाही आहे, ते सच्चित आनंद स्वरूपच आहेत, गरज आपली येते. म्हणून आपण भक्ती करायची आहे आणि त्यांच्या स्वरूपाची जी आहे, त्यांच्या स्वरूपाची म्हणजे आपल्या स्वरूपाची जी आहे ती आपण काय करून घ्यायची आहे तर प्राप्ती करून घ्यायची आहे. दुसरं जे आहे ते आपण म्हणू की सच्चित. तिसरं जे आहे ते आनंद. बघा, प्रत्येकाच्या अंतःकरणात आनंद आहे आणि प्रत्येकाला आनंदच हवा असं वाटतं, कुणालाही दुःख हवं असं वाटत नाही. आता दुःख प्रारब्धानुसार येतं हा भाग वेगळा, कारण ते अनिवार्यपणे संचित प्रारब्ध क्रियामान. आपण तो काल भाग ऐकला की संचितातली काही फळं भोगायला फलोन्मुख झाली की ती आपल्याला सुखदुःख रूपाने प्राप्त होतात. पण आनंद हे प्रत्येकाचं काय तर स्वरूप आहे. एक उदाहरण सांगते, म्हणजे कुठूनही कसा आनंद प्राप्त होतो. आता माझ्या मुलाचं लग्न काढलं मी आणि सगळ्यांना पत्रिका पाठवल्या. आता काही आपल्या जवळची मंडळी अशी असतात, आपल्या अगदी जीवलग असतात, की असं वाटतं की पत्रिका यांना बरोबर मिळाली पाहिजे वेळामध्ये आणि ह्या मंडळींनी आपल्या लग्नाला उपस्थित राहिलं पाहिजे, म्हणून आपण अगदी वेळात पत्रिका पाठवतो. आणि तुम्ही आल्याने आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढेल आणि आम्हाला खूप आनंद होईल असं आपण म्हणतो सुद्धा. आणि दुसरं असं असतं, काही मंडळी जी असतात ती आपल्याला नसून प्रिय असतात. आता ही असून प्रिय आहेत बरं का, काही मंडळी नसून प्रिय असतात, ज्यांच्याशी आपला आता भाऊबंदकी हा आपल्याला विषय माहिती आहे. असं वाटतं की आता भाऊबंदकी आहे, पण भाऊ आहेत म्हटल्यानंतर पत्रिका पाठवायला पाहिजे, पण आले नाही तर आनंद आहे, म्हणून पत्रिकाच अशी पाठवायची की त्यांना ती पोचली नाही पाहिजे वेळात, आणि जर आले नाही तर बरं वाटतं, आपल्याला आनंद वाटतो. म्हणजे असून प्रिय नसून प्रिय म्हणजे एकूण काय आहे तर आनंद हे माझं स्वरूप आहे. म्हणजे आपल्याला काय हवा असतं तर आनंदच हवा असतो. आणि हा जो आनंद आहे हा विषय निरपेक्ष आनंद आहे, तो कशावरही कुणावरही अवलंबून नाही असे महाराज आहेत. म्हणून जय जय सच्चित स्वरूपा स्वामी गणराया अवतरलासी गुवर जडमूळ ताराया. आपण जे पतित होऊन पडलेलो आहोत म्हणजे मूळच्या स्वरूपापासून आपण जे ढळलेलो आहोत ते स्वामी इथे म्हटलंय ना. बघा, सच्चित स्वरूप जे म्हटलं ते परब्रह्म स्वरूप हे अर्थी म्हटलेलं आहे. स्वामी गणराया हे जे म्हटलेलं आहे ते ईश्वर अर्थी म्हटलेलं आहे, अवतार या अर्थी म्हटलेलं आहे. आणि ते अवतार रूपाने आलेले आहेत. आता का बरं यावं लागतं अवताराने? कारण हे जडमूळ जे लोक आहेत, जे अज्ञानी लोक आहेत, आता अज्ञानी म्हणजे खूप दूर नाही आता, आपण पण कोण आहोत तर अज्ञानीच आहोत. आणि अज्ञानी असल्यामुळे आपल्याला या भवसागरातून पार करण्यासाठी
संतांना अवतीर्ण व्हावं लागतं. भगवंत म्हणतात संत ह्या माझ्या चालत्या बोलत्या मूर्ती आहेत. संत माझी रुपडी आत्मज्ञाने चोखडी. आणि संतांना भगवंत या भूतलावरती काय पाठवतो, तो आपल्यासारख्यांचा उद्धार करण्यासाठी. बघा आता आपण जर विचार केला की परब्रह्म स्वरूप आणि नंतर जो आहे ते ईश्वर आहे, त्याच्यामध्ये जो येतो तो. आता हा ईश्वर जो आहे, त्या ईश्वराचं कार्य काय आहे हो? ईश्वर या जगात आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ईश्वर या जगाची निर्मिती करतो, बरोबर. आता तो निर्मिती कशी करतो? तर ब्रह्मस्वरूपाने निर्मिती करतो. कारण ब्रह्माचं काम काय आहे? ब्रह्मदेवाचं निर्मिती करणं आहे. नंतर ही सृष्टी सांभाळतो कोण? तर विष्णू ही सृष्टी सांभाळतो. आणि या सृष्टीचा लय कोण करतो? तर महादेव लय करतो. म्हणजे उत्पत्ती स्थिती. अजून एक तिसरं त्याचं कार्य जे आहे ते त्याचं आहे की अनुप्रवेश करतो. म्हणजे भगवंत ही सृष्टी निर्माण करतो आणि त्याच्यामध्ये तो शिरतो. अनुप्रवेशाची श्रुती असं म्हणतं. भगवंत असं म्हणतात की मी पृथ्वी निर्माण करतो, त्या पृथ्वीमध्ये शिरतो. मी पाणी निर्माण करतो, त्या पाण्यामध्ये शिरतो. पंचमहाभूतांमध्ये मी सगळ्यांमध्ये शिरलेलो आहे. बघा आता जेव्हा आपण समुद्रावर गेल्यानंतर आपल्याला जी आनंदाची अनुभूती येते ती तर पाण्याची अनुभूती नाही, तर पाण्यात असलेल्या चैतन्याची अनुभूती आहे. म्हणजे त्याच्यामध्ये तो कोण आहे? भगवंत आहे. जेव्हा आपण पृथ्वीतून बोललेली पिकं बघतो सळसळणारी, तेव्हा आपल्या चित्ताला आनंद होतो. तो आनंद त्या भगवंताचा आहे. तो प्रत्येक जड चैतन सृष्टीमध्ये तो शिरला आहे. त्यांनी ही जीवसृष्टी निर्माण केली, तो आपलाही अंतःकरणामध्ये आहे. भगवद्गीता सांगते ईश्वर सर्वभूतानां हृदयेषर्जुन तिष्ठती. जे प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये मी आहे. म्हणजे त्याचं उत्पत्ती स्थिती अनुप्रवेश करतो, म्हणजे प्रवेश करतो आणि तो अनुशासन सांभाळतो. या सृष्टीचं अनुशासन सांभाळतो म्हणजे काय? ही पंचमहाभूतांची कामं त्यांनी लावून दिलेली आहे. जसं आपण आपल्या घरामध्ये 5 जर कामवाले काम करण्यासाठी नोकर ठेवले तर त्यांची कामं आपण लावून देतो. त्याप्रमाणे सूर्याने कधी उगवावं, सूर्याने कधी मावळावं, चंद्राने कधी उगवावं, समुद्राने कधी आपली मर्यादा ओलांडावी, वायूने किती वेगाने व्हावं, या सगळ्या पंचमहाभूतांचे नियंत्रण कुणाकडे आहे? तर त्या भगवंताकडे आहे. तर अनुशासन सांभाळतो या सगळ्यांचं. सूर्य कधी म्हणतो का मी आज सुट्टी घेतो म्हणून? शक्यच नाही, कारण त्याला आज्ञा कोणाची आहे? वरतून आहे ती आज्ञा जी आहे ती. अनुशासन सांभाळतो म्हणजे उत्पत्ती स्थिती अनुप्रवेश अनुशासन. आणि याच्यामधलं जे काम आहे प्रबोधन किंवा ह्या जडमूढ लोक जे आहेत त्यांना तारण्याचं काम आहे. आता कधी कोणी ईश्वराला बघितलं आहे का? नाही बघितलं. आपण म्हणतो ईश्वर 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 म्हणतो. मग आता ईश्वर स्वरूप असलेले संत आपल्यामध्ये येतात भूतलावरती प्रबोधन करण्यासाठी. आणि म्हणून संत माझी रुपडी आत्मज्ञाने चोखडी असं जेव्हा भगवंत म्हणतात तेव्हा संत हे प्रत्यक्ष ईश्वराचे अवतार आहेत. आणि म्हणून आपण म्हणतो गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः. आणि मग जेव्हा या सृष्टी भूतलावरती ते आपल्या जडमुळांमध्ये काम करतात तेव्हा आपल्यासाठी तेच कोण आहेत? तर बघा मी जडमुळ म्हणजे मी फक्त प्रपंचासक्त होते. प्रपंच हा माझा आहे आणि हा सत्य आहे याच भूमिकेत मी होते. पण जेव्हा संतांच्या सानिध्यामध्ये आपण येतो, संतांची जेव्हा आपल्यावरती कृपा होते तेव्हा संत आपल्याला प्रपंचातनं बाहेर काढतात आणि संत आपल्याला समजावून सांगतात की तू जीव नाही, तूच शिव आहेस. म्हणजे संत मला नवीन जन्म देतात. आई वडील मला जन्म देतात हो प्रापंचिक म्हणजे व्यावहारिक सत्तेमध्ये, पण संतांच्या संगतीत आल्यानंतर मला लक्षात येतं की अरे मी जीव नसून कोण आहे? तर मी शिव आहे. म्हणून गुरुर्ब्रह्मा असं म्हटलेलं आहे. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू. आणि ते आपल्याला सांभाळतात. महाराज सांभाळतात की नाही आपल्याला, म्हणून ते विष्णू आहेत आपल्यासाठी. आणि गुरुर्दैव महेश्वरः म्हणजे जीवभाव माझा लयाला नेऊन ते मला शिवदशा हे त्यांच्याचसारखं ते मला करून घेतात. म्हणून ते कोण आहेत? तर ते शंकरसुद्धा आहेत. म्हणून गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्दैव महेश्वरः. मग आता मधला जो साधन काळ आहे, जो भक्ताचा जो अंतःकरणाचा जो स्थिती जी आहे ती कोण सांभाळतात? तर महाराज सांभाळतात. आणि त्यासाठी ते प्रबोधन करतात, त्यासाठी माझ्याकडनं पारायण करून घेतात, त्यासाठी जर माझी अनुकूलता माझ्यासाठी निर्माण करून देतात. हे सगळा जो भाग आहे. आता बघा इथे बसलेले सगळेजण भक्तगण आहेत, साधक आहेत, त्यांनी आपापलं सगळं आठवावं. लक्षात येईल की महाराज माझ्याकडनं कसं कसं साधना करून घेत आहेत, ती माझी साधना सांभाळतात. पण कशासाठी सांभाळत आहेत? तर फक्त प्रपंच नेटका होण्यासाठी सांभाळत नाहीत, तर त्यांच्या स्वरूपाशी म्हणजे माझ्या स्वरूपाची मला प्राप्ती करून देण्यासाठी ते सांभाळत आहेत. म्हणजे जडमुळं म्हणजे मी अज्ञानी होऊन जी जीवदशेमध्ये पडलेली आहे त्या अज्ञानी जीवाला ज्ञानी करून सोडतात
म्हणून त्यांना काय म्हटलेलं आहे, जडमुड ताराया जयदेव जयदेव. म्हणजे ह्या पतितांचा उद्धार करण्यासाठी महाराज काय आहेत ते इथे आलेले आहेत. पुढे म्हणतात की निर्गुण ब्रह्म सनातन अव्यय अविनाशी स्थिरचर व्यापुनी उरले ते या जगतासी ते तू तत्व खरोखर निसंशय अससी लीला मात्रे धरिले मानव देहासी. आता दासगणू महाराज म्हणतात तुम्ही कसे आहात, तर निर्गुण ब्रह्म आहात. आता आपल्यासमोर काय आहे इथे, सगुण ब्रह्म आहे. आणि सगुण ब्रह्म आहे तेच काय आहे, तर निर्गुण परब्रह्म आहे. आपली अशी श्रद्धा आहे की ते हे परब्रह्म विटेवरी. तुझं सगुण म्हणो की निर्गुण, अरे सगुण निर्गुण ऐकू गोविंद रे. जेव्हा आपण दर्शन घेतो तेव्हा त्या सगुणाच्याच ठिकाणी काय तर निर्गुण तत्व आहे आणि माझ्याही ठिकाणी ते निर्गुण तत्व आहे. मग जेव्हा दर्शन घेतो तेव्हा त्या निर्गुणाची आणि अनिर्गुणाची काय झाली पाहिजे, तर ऐक्यता झाली पाहिजे. बघा सगुण आणि निर्गुण कसं आहे, कसं दृष्टांत देते. आम्ही नागपूरला गेलो होतो, माझ्या मुलाचं लग्न नागपूरला झालं, माझी सुनबाई नागपूरची आहे. आम्ही नागपूरला गेलो होतो. आता नागपूरचा प्रवास खूप दूरचा, बरेच नातेवाईक मंडळी आम्ही नागपूरला गेलो आणि लग्न झालं. लग्न समारंभ छानपैकी पार पडला आणि आम्ही निघालो. आमची ट्रेनची रिझर्वेशन्स होती आणि मला आमच्या बहिणबाईंनी जर सुनबाईचे सगळे दागिने दिले की नीट ठेवून द्यावा, सोन्याचे आहेत. मी सगळे बॅगेमध्ये व्यवस्थित ठेवून दिले आणि अगदी निघताना त्यांनी मला तिची नथ दिली आणि म्हणाले की अहो चुकून ही नथ राहिली माझ्याकडे, तर तुम्ही ठेवून द्या. आता नथ सोन्याची, मात्र सोन्याची नथ नीट ठेवायला पाहिजे, कारण एवढा प्रवास करून आम्हाला यायचं होतं आणि एवढं सामान होतं. म्हणून मी ती नथ काय केली, एका रुमालामध्ये छोट्या बांधली घट्ट आणि माझ्या पर्समध्ये ठेवली. आता आम्ही ट्रेनमध्ये बसलो, एकदम मला आठवण झाली रे नथ हे सोन्याची आपल्याजवळ. मी हात लावला, कुठे लावला हात, पर्समध्ये जो कप्पा होता माझा, त्या कप्प्याला हात लावला, त्या रुमालाची घडी लागली मला आणि माझ्या लक्षात आलं की नथ आहे. असं मी रात्रीतनं 4-5 वेळा केलं. झोपेतनं जेव्हा जागे तेव्हा हात लावला आणि म्हटलं नथ आहे. आता बघा दृष्टांत संपला. तुझं रुमाल म्हणू की नथ रे, रुमाल नथ ऐकू गोविंद रे. तसं तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, सगुण निर्गुण ऐकू गोविंद रे. म्हणजे रुमालाला हात लावल्यानंतर नथ हा माझा निश्चय आहे. जेव्हा मी दर्शन घेते तेव्हा तिथेच निर्गुण परब्रह्म आहे, हा माझा काय आहे, तर असा बुद्धीचा निश्चय करत राहणं हे सातत्याने भक्ताची काय आहे, तर साधकाची साधन आहे. हा निश्चय खूप लवकर होत नाही. निर्गुण परब्रह्म तिथेच नाही आहे, तर ते माझ्या अंतःकरणात आहे. मला त्या अनुभवाला का येत नाही आहे, तर अजून माझ्याकडून माझं काहीतरी कमी आहे. मग त्याचे काही कमी आहे, जे दोष आहेत ते दोष सातत्याने काढत राहणं. म्हणून निर्गुण ब्रह्म महाराज आहेत, सनातन अव्यय अविनाशी. सनातन आहे, ते फार पूर्वीपासून आहे. अहो ते आत्ताचं नाही आहे, किती पूर्वीपासून काही सांगता येत नाही, पण आहे, ब्रह्मस्वरूप आहे. ते कधी नाही असं होतच नाही. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला असं तुकोबा म्हणतात. अव्यय, त्याला झीज नाही आहे. झीज कुणाला आहे, देहाला झीज आहे. जे नामरूपाला येतं त्याला झीज आहे. अस्ति जायते वर्धते अपरिणिमते क्षीयते म्रियते असं 6 विकार देहाला आहेत, पण परब्रह्म झिजत नाही. आणि म्हणून ते अव्यय आहे, अविनाशी आहे. त्याचं काय होत नाही, तर विनाश होत नाही. ते अविनाशी तत्व आहे. म्हणून जेव्हा मीच परब्रह्म स्वरूप आहे, म्हणजे भगवंताची आरती म्हणता म्हणता, महाराजांची आरती म्हणता म्हणता जेव्हा माझी चित्तवृत्ती त्या परब्रह्म तत्वाशी एकरूप होते आणि जेव्हा मला अनुभूती येऊन जाते की तेच तत्व मी आहे, तेव्हा मृत्यूचं भय राहत नाही. खूप मोठा परमार्थाचा हा फायदा आहे. आपण खूप परमार्थ करतो, पण परमार्थ केल्यानंतर जे अंतिम ध्येय आहे त्याला म्हणतात महामृत्यूचं भय असं म्हटलंय शास्त्राने. आणि जेव्हा आपला परमार्थ जसा पाहिजे तसा सिद्ध होतो तेव्हा मृत्यूचं भय निघून जातं. आता मृत्यूचं भय हो म्हणा किंवा नका म्हणू, माझ्यासह सगळ्यांच्या अंतःकरणात आहे का नाही, आहे. सुप्त असतंच ते कुठे ना कुठेतरी. आणि बघा संत जे आहेत ते असं छान असं गमतीने आमचे सद्गुरू म्हणतात की आपण खेळून खेळून हारतो आणि संत मात्र न खेळता जिंकतात. आपण कितीही जरी तो मृत्यूला आपण घालवायला बघितलं तरी सुद्धा तो आल्याशिवाय राहत नाही. आणि संत म्हणतात तू नेऊन नेऊन काय नेशील माझ्यातलं, तर तुला मला नेता येणार नाही. तू नेऊन नेऊन काय नेशील, पंचमहाभूतांचा देह घेऊन जाशील, पण तू आणि मी एकच आहे. याला म्हणतात अद्वैत, याला म्हणतात स्वरूप. आणि म्हणून इथे दासगणू महाराज म्हणतात निर्गुण ब्रह्म सनातन अव्यय अविनाशी स्थिरचर व्यापुनी उरले जे या जगतासी
ते तू तत्व खरोखर निसंशय अससी. ज्या स्थिर आणि चर सृष्टीमध्ये नाही तर त्यालाही व्यापून उरलेलं आहे. बघा आता तत्वाच्या भाषेत इथे दासगणू महाराज बोलतात, तेच आपण हरिपाठामध्ये म्हणतो, गगनाहुनी वाड नाम आहे. तर नाम आणि परब्रह्म काय अगदी समान आहेत. नामाला परब्रह्माचाच दर्जा आहे. गगनाहुनी वाड नाम आहे. आणि ते इथे म्हणतात की ते तत्व कसं आहे तर सगळीकडे ओतप्रोत भरून परत ते उरलेलं आहे. पण तरी तू मात्र लीला मात्रे धरिले मानव देहासी. तुमची लीला आहे आणि लीलेने तुम्ही हा मानव देह धारण केला आणि आम्हाला तारण्यासाठी तुम्ही इथे आलेला आहात. होऊ न देशी जाणीव त्याची तू कवणा, करुणी गणगण गणात बोते या भजना. धाता हरिहर भूवर तुची सुख सदना, जिकडे पहावे तिकडे तू दिससी नयना. आता होऊ न देशी जाणीव म्हणजे तुम्ही देहात नसलात तरी सुद्धा तुम्ही आमच्यामध्ये आहात. कशाच्या स्वरूपात आहात तर गणी गण गणात बोते. हा मंत्र जो आहे तुम्ही आम्हाला दिलेला आहे. तर त्यांनी असं इथे म्हटलं की गणी म्हणजे महामाया अर्थी म्हटलेलं आहे. गण म्हणजे परब्रह्म. आणि इथे गणात हा जो शब्द आलेला आहे तो शरीराच्या आत जो आत्मा राहतो त्याला गणात असं म्हटलेलं आहे. आणि इथे महाराज असं आपल्याला म्हणतात की त्या परब्रह्माच्या सत्तेवरती ही जी माया आहे ही सर्व ब्रह्मांडात ओतप्रोत भरलेली आहे. जे परब्रह्म स्वरूप जे आहे आणि जी लीला ही महामायेची आहे आणि तेच आत्मतत्व तुझ्याही अंतःकरणात आहे. आणि आत्मा आणि ब्रह्म एकच आहे असं तू मनन कर. जर मगाशी मी दृष्टांत सांगितला तो. आणि आत्मा आणि ब्रह्म एकच आहे असं तू मनन केल्यानंतर तू आणि मी एकच आहे. काय कुठे वेगळं आहे तेव्हा? तेही आत्मा आणि ब्रह्म एकच आहेत असं तू सातत्याने मनन कर. मनन करता करता त्याचं निधिध्यासन होऊन जाईल आणि तुझं कधी रूपांतरण होऊन जाईल हे त्या जीवात्म्याला सुद्धा कळणार नाही. म्हणून ते म्हणतात होऊ न देशी त्याची जाणीव तू कवणा, करुणी गणगणात बोते या भजना. धाता हरिहर गुरुवर तुची सुखसदना, जिकडे पहावे तिकडे तू दिससी नयना. आता आपल्या लक्षात येईल की आरती म्हणता म्हणता तेच तत्व मी आहे. आणि आपल्याला या भवसागरातून काढण्यासाठी महाराज प्रत्यक्ष मानवदेहामध्ये लीला रूपाने अवतरले. त्यांनी अनेक आपल्या आयुष्यामध्ये म्हणजे अनेक लोकांना साधनेला लावलं, भक्ती मार्गाला लावलेलं आहे. अनेकांना असा अनुभव आणून दिलेले आहेत की हे सगळे अनुभव कशासाठी तर तुम्ही त्या स्वरूपाची ओळख करून घ्या यासाठी आहेत ते जे अनुभव आहेत ते. आणि आपण ते 5 दिवस श्रवण केलेले आहेत. बघा आता प्रगट झालेत महाराज, अयोनी संभव आहेत. आणि पण अयोनी संभव असले तरी त्यांना देह मात्र लीला संपले की जावं लागलेलं आहे. आणि ऋषीपंचमीला तर माघवद्य सप्तमीला प्रगट झाले आणि ऋषीपंचमीला उद्या जो आपला ऋषीपंचमीचा दिवस आहे, भाद्रपद पंचमी त्याला म्हणतात ऋषीपंचमी. आणि बघा गजानन विजय ग्रंथामध्ये हा जो प्रसंग येतो की त्यांनी अवतार कार्य जेव्हा संपवायची त्यांना आज्ञा त्यांनी पंढरपूरला जाऊन पांडुरंगाकडून घेतलेली आहे. पांडुरंगाशी काय झालेले आहेत तर महाराज बोललेले आहेत आणि किती आनंदाने देह सोडून दिलेला आहे. म्हणजे आपणून सांगितले की माझी तिथी आहे असं होतं का आपलं? नुसतं मृत्यूचं नाव काढलं तरी आपण मुलांच्या तोंडावर हात ठेवतो. अरे बोलू नकोस, ते कसा बोलतोस तू म्हणून. आणि आपल्याही मनात जर मृत्यूची शंका आली तर आपण काय होतं तर घाबरून जातो. म्हणून या परमार्थाचं मी सांगते, हा परमार्थ आपण जो करतो ना तर मृत्यूचा उत्सव होण्यासाठी. आणि हे जर माहिती नसेल, तुकोबांचा अभंग आपल्यासमोर, याच्यासाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड व्हावा. आम्ही कशासाठी केला हा एवढा अट्टहास तर शेवटचा दिवस आमचा आनंदाने. म्हणून तुकोबा विमानात बसून गेलेत ना. असं होतं का आपलं? आमचे सद्गुरू म्हणतात की एखाद्याच्या घरात मृत्यू झाला की त्याला समजवायला आपण जायचं असतं. अहो काय आला तो जाणारच. आणि आपल्या घरात काही झालं की दुसरा समजवायला आलं की आपली रडारड सुरू असते. म्हणजे काय एकमेका करू साह्य अवघे धरू कुपंथ. म्हणजे एकमेकांना समजवायचं आणि परत तेच करायचं. दुसऱ्याला समजवायला परत दुःख शीतल असतं असं आपण म्हणतो. पण परमार्थ आपल्याला सांगतो की जीव येतो, जीवात्मा येतो, जीवात्मा राहतो आणि जीवात्मा देह सोडून जातो. तो नवीन वस्त्र घेऊन परत जन्माला येतो आणि आत्मा मात्र कुठेही जात नाही. म्हणून जेव्हा मी आत्मा आहे असा जेव्हा अनुभव येतो तेव्हा मृत्यूचं भय निघून जातं. आणि मृत्यूचं भय निघून गेलं की शांती, तृप्ती, समाधान, निर्भयता, आनंद हे कधीही मला सोडून जात
नाही, तो आत्मा जातच नाही कुठे, फक्त जीवात्मा जातो. आणि अशी मला अनुभूती आली. आणि याचसाठी हे सगळे उपासना करायची असते, याचसाठी आरत्या म्हणायच्या असतात, याचसाठी परमार्थ करायचा असतो. बघा, असा त्याच्यामागे एक विचार आहे की असं एकदम लगेच कोणाचंही काहीही होत नसतं. पण हळूहळू आपण जर हे विचार आपल्या अंतःकरणात सांभाळत राहिलो, बाळगत राहिलो, त्याच्यावरती मनन करत राहिलो, तर हळूहळू का होईना, अलगद, हलकेच, हळूवार आपल्याला शेवटच्या क्षणी त्याचा नक्की उपयोग होईल. किंवा एक आपण शेवटचा क्षण सोडून देऊ, पण आपण जे जीवन जगतो आहोत त्या जीवन जगण्यामध्ये सुद्धा एक आनंद निर्माण होईल. हां, ठीक आहे, हे चालणार आहे, प्रारब्धाप्रमाणे चालणार आहे, प्रयत्न करणं माझ्या हातामध्ये आहे, देहाचं काम करणार आहे. आता देहाचं काम करणार आहे, तो जाणार आहे म्हटल्यानंतर त्याला औषध पाणी द्यायचं नाही असं नाही करायचं. त्याला औषध पाणी द्यायचं, त्याला नीट ठेवायचं. कारण आयुर्वेदशास्त्र पण कोणी निर्माण केलं आहे? भगवंतानीच निर्माण केलं आहे की बाबा तू औषध घ्या आणि बरा हो. पण बरा हो म्हणजे बरा झाला तरी रामकृष्णारी, नाही झाला तरी रामकृष्णारी. अशी एक समस्थिती जेव्हा अंतःकरणात निर्माण होते ना, तेव्हा तो आनंद हालत नाही. बघा, रामकृष्ण परमहंसांना कॅन्सर होता, विवेकानंदांना काय होतं तर साराची व्याधी होती, समर्थांना कफाची व्याधी होती. पण असे काही ते रडत खडत नव्हते, त्यांनी ते सगळं आनंदाने स्वीकारलं होतं. आणि त्यासाठी हा सगळा परमार्थाचा जो आहे की शेवटचा दिवस गोड व्हावा, यासाठी हा जो परमार्थ आहे, हा परमार्थ करायचा. शेवटचा दिवस तर गोड होईल तेव्हा होईलच, पण आपलं जीवन जे चाललेलं आहे ते सुद्धा आनंदमय होतं. नाही तर सगळं प्रपंचामध्ये अनुकूल असून सुद्धा चेहरे कसे असतात तर पडलेलेच असतात कायम. कसं आहे म्हटलं की काही म्हणतच नाही की मग बरं आहे म्हणून. म्हणजे इतकं भगवंतानी दिलेलं आहे, पण तरी सुद्धा दिलेलं लक्षात राहत नाही आणि न दिलेलं मात्र लक्षात राहतं. म्हणजे इतकी शरणागती सुद्धा पाहिजे की तो जे देतो ते माझ्या हिताचं आहे, माझं त्याच्यामध्ये अजिबात अनहित नाही आहे. आता आपण ज्या वयामध्ये आत्ता आलेलो आहोत, आपल्या सगळ्यांचा अनुभव आहे की जेव्हा मला ते माझं हिताचं वाटत नव्हतं, पण आज मला वाटतं की झालं ते बरं झालं त्याच्यासाठी. पण असं जर आपण बघितलं तर लक्षात येतं. म्हणून भगवंत कधीही कुणाचं अनहित करत नाही, तो फक्त सगळ्यांचं हितच करतो. म्हणून भगवंतावर अपार श्रद्धा पाहिजे. म्हणून इथे म्हणतात, धाता हरिहर गुरुवर तुची सुख सदना, जिकडे पाहावे तिकडे तू दिससी नयना. तू परब्रह्म स्वरूपाने सगळीकडे ओतप्रोत भरलेला आहे, कुठेही नाही असं नाही आहे. आणि पुढची जी 2 कडवी आहेत ती आपण श्रवण केलेली आहेत. लीला अनंत केल्या बंकट सदनास, पेटविले त्या अग्नी वाचुनी चिलमेस, क्षणात आणले जीवन निर्जल वापीस, केला ब्रह्मगिरीच्या गर्वाचा नाश. आता हे संतांचं कार्यच आहे गर्वहरण करणं. कारण अहंकार लयाशिवाय परमार्थामध्ये आजपर्यंत कुणालाही काहीही मिळालेलं नाही. अहंकार पण आहे आणि परमार्थाचा पण अहंकार असतो. आम्ही एके दिवस चुकवत नाही बरं का आरतीला जायचं. कोणीतरी म्हटलं पाहिजे, हो ताई खरंच हा, तुम्ही एक दिवस चुकवत नाही की बरं बरं वाटतं आतमध्ये. आता ह्या सगळ्या गोष्टी आपण आपल्या तपासायच्या आहेत. डॉक्टर लोक दुसऱ्यांना तपासतात, आपण डॉक्टर नाही, आपण कुणा तपासायचं नाही की अहो या इतके वर्ष आरतीला जात आहेत पण अजून काही कशात फरक पडलेला नाही आहे. दुसऱ्यांना बोलायला छान वाटतं, ते तपासायचं काम आपण करायचं नाही. परमार्थामध्ये आपण आपलं अंतःकरण तपासायचं आणि शांत बसायचं आहे म्हणजे. आणि आपण बरोबर दुसऱ्यांना तपासत असतो म्हणजे सातत्याने. म्हणून इथे म्हणतात की अहंकार्वाचा नाश अनेकांचा महाराजांनी केलेला आहे. नंतर अनेक लीला केलेल्या आहेत. व्याधी वारुनी केले कैका संपन्न, करविले भक्ता लागे विठ्ठल दर्शन, भवसिंधू हा तारण्या नौका तव चरण, स्वामी दासगणूचे मान्य करा कवन. हा भवसिंधू तरुण जायचा असेल तर फक्त सद्गुरूंचे चरण आहेत. कारण सद्गुरूच फक्त भवसागरातून आपल्याला तारून नेऊ शकतात. सद्गुरू हे जे आहेत ते नावाडी आहे, सद्गुरूरूपी नावाडी जे आहेत त्या प्रपंचाचं स्वरूप दाखवून देतात, या जगताचं स्वरूप दाखवून देतात, या जीवाचं स्वरूप दाखवून देतात, ईश्वराचं स्वरूप दाखवून देतात. जगताचं आणि ईश्वराचं नातं काय आहे, जीवाचं आणि ईश्वराचं नातं काय आहे, जीवाचं आणि परब्रह्माचं नातं काय आहे, हे सगळं उलगडून दाखवतात. आणि मग जीवाला कळतं की मी काय करायचं आहे. आणि सद्गुरूंची म्हणून भक्ती करावी, सद्गुरूंनी दिलेले विचार जे आहेत त्या अंतःकरणात बाळगावेत. आता आपण पोथी वाचताना सुद्धा आपल्याला हे सगळं उलगडत जाईल बघा. ईश्वररूप सद्गुरू, परब्रह्मरूप सद्गुरू, लीलारूप सद्गुरू, ही दृष्टी प्राप्त झाली एकदा आपल्याला की पोथी वाचता वाचता आपल्यासमोर हे सगळे प्रसंग येत राहतील. आणि मग मला नक्की काय करायचं आहे लक्षात येतं. तर मला ह्या सगळा मला परब्रह्म स्वरूप जे आहे ते ज्याच्याशी एकरूप व्हायचं आहे एवढं लक्षात आलं की आपला परमार्थ मार्ग अगदी व्यवस्थित काय होतो तर त्या दिशेने आपण परमार्थ करत राहतो. आणि शेवटी परमार्थाचं साध्य काय आहे, देव शोधाया गेलो देवाचे ओनी ठरलो. आणि देव कसा आहे तर आनंदरूप आहे.
म्हणजे निरपेक्ष आनंदाची प्राप्ती होणं एवढंच परमार्थाचं ध्येय आहे. परमार्थातल्या बाकीच्या ज्या गडबडी आहेत त्या अजिबात गडबडी इथल्या कुठेही काही खरं नसतातच. त्या गडबडी माणूस करत असतो सगळ्या ज्या आहेत त्या. म्हणजे स्वामी दासगणोचे मान्य करा कवन, हे दासगणू महाराजांचं जे कवन केलेलं आहे, ही जी आरती केलेली आहे, दासगणू महाराज म्हणतात आपल्याला निमित्त केलेलं आहे. प्रत्येक प्रातिनिधिक स्वरूपात दासगणू महाराज आहेत आपल्या रूपामध्ये. म्हणून प्रत्येक जीवानी, प्रत्येक साधकाने, प्रत्येक भक्ताने महाराजांच्या चरणी आपण प्रार्थना करूयात की आपण इतके वर्ष या आरतीला येतो आहोत, आरती म्हणतो आहोत, त्या आरतीचा अर्थ त्यांनीच उलगडून दाखवावा, त्यांनीच दाखवलेला आहे आणि त्यांनीच तो अंतःकरणात रुजवावा आणि त्यांनीच त्यांच्या स्वरूपाशी आपल्याला एकरूप करून घ्यावं. इथेच माझ्या वाणीला मी विराम देते. जय जय.